रंग गई मीरा रस खान को रस की खान हुए श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान की रस की खान हुए जग से आंखें बंद करे सो सूरदास ने दर्श किए जग से बंद करे सो सूरदास ने दर्श किए मात जसोदा ब्रजनारी के मात जसोदा ब्रजनारी के माखण चोर हरे। परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाची अमृतमय कथा आपण श्रवण करता आहात। या कथेचा आजचा 6वा दिवस आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबाजींनी 5 दिवस आपणाला कृष्ण वेगळ्या अंगाने समजून सांगितला आणि आपणही तो अगम्य आहे अनुपम्य आहे। कुठल्याही मोजपट्टीने आपण श्रीकृष्ण भगवंताला मोजू शकत नाही। कृष्णा सारखा अवतार पृथ्वी तलावरती होणे नाही। ज्याच्या जीवनामध्ये जन्म होण्याच्या अगोदरपासून संकट आहेत, अवतार होण्याच्या अगोदर संकट तयार आहेत, ज्याचा अवतारच मुळामध्ये कारागृहामध्ये झालेला आहे। कारागृहातून ज्याचा प्रवास सुरू झालेला आहे, जन्म झाल्यानंतर लगेचच ज्याला प्रवास करावा लागलेला आहे, जन्म झाल्या झाल्या आई वडिलापासून वेगळं व्हावं लागलेलं आहे। आपण तर आपलं गाव सोडत नाही, आई वडिलाला सोडत नाही। नाही हो, असं नाही चालत। जीवनामध्ये तुम्हाला काही बनायचं असेल ना, तर तुम्हाला अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो, अनेक गोष्टीचा। आपण आपल्या लेकरांना इतकं लाडवून ठेवलेलं आहे, त्यांनी मागितलं ते देतो। यशोदा मातेनेही लाड केले ना, नाही केले असं नाही, केले, खूप लाड केले कृष्णाचे। कृष्णासारखे लाड तर जगामध्ये कुणाचेच झालेले नाही आहेत। एकट्या यशोदा मातेचा लाडका नव्हता तो, गोपिकांचा लाडका होता। अजून एक गंमत सांगतो, गोपिका आणि कृष्ण दोघांचं नातं काय असायला पाहिजे, नाही त्याचा विचार आपण कधी केलेला नाही। भगवान गोपाल कृष्णाचा वयाचा विचार केला तर भगवंताचं वय जन्मापासून भगवंत गोकुळामध्ये आहेत आणि गोपिका भगवंतासोबत खेळक्रीडा करतात, त्यावेळेस भगवंताचं वय हे अवघ 5 वर्षाचं वय आहे। 5 वर्षाचं बालक आणि 18-20 वर्षाच्या गोपिका यांचं नातं काय असायला पाहिजे, नाही का? माता आणि पुत्राचं नातं आहे, आपल्याला ते कळत नाही। गोपिका भगवंताकडून प्रेम करायला शिकलेले आहेत। कुटुंबावरती कसं प्रेम करायचं हे भगवंतांनी त्यांना शिकवलेलं आहे।
बाबांनी आपल्या निरूपणामध्ये सांगितलं की भगवंताने अनेक गीता सांगितल्या. अष्टवक्र गीता आहे, उद्धव गीता आहे, श्रीमद भगवत गीता आहे. मी असं म्हणेन एक गीता अजून आहे आणि त्या गीतेचं नाव आहे प्रेमगीता. आणि ती प्रेमगीता भगवंताने गोपिकांना शिकवलेली आहे. सासऱ्यावरती कसं प्रेम करायचं, सासूवरती कसं करायचं, दिरावरती कसं करायचं, कुटुंबावरती प्रेम कसं करायचं, घरावरती कसं प्रेम करायचं, गावावरती कसं प्रेम करायचं, भगवंत शिकवतात गोपिकांना. गोपिकांना म्हणतात तुम्हाला त्रास आहे प्रपंचामध्ये, मला कळतंय. सकाळी सूर्योदयाच्या अगोदरपासून तुम्ही उठतात आणि सूर्यास्त झाला, रात्र झाली तरी तुमचं काम संपत नाही. प्रचंड काम आहे तुम्हाला प्रपंचामध्ये. पण हे सगळं करत असताना, इतकं काम करताना तुम्हाला तुमचा मेंदू मात्र ठिकाणावर ठेवावा लागतो. काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत नाही, तर ती ऊर्जा मी तुम्हाला देतो. आणि म्हणून भगवंत गोपिकांना ऊर्जा देत आहेत, प्रेमाची ऊर्जा. कसं वागावं कुटुंबात हे शिकवतायत, खूप प्रेमानं शिकवतायत भगवंत. असा अवतार होणे नाही, पुन्हा नाही, कृष्णासारखा नाही. आणि त्या गोपिकांचं आणि भगवंताचं जे नातं आहे ना, त्या नात्याला आपण लांछनं लावलेली आहेत. त्या नात्याला आपण नावं ठेवलेली आहेत. गवळणी आताच्या जर आपण बघितल्या, काय त्या गवळणी, काय ते ताल, नाही अवघड काम आहे. एक गवळण धड नाही. गवळणी नाथबाबांच्या, गवळणी तुकोबांच्या, गवळणी ज्ञानेश्वरांच्या, त्यांनी जे लिहिलं गवळणी साहित्य, गवळण नावाचा साहित्य प्रकार आहे, सुंदर आहे. गवळणी नामदेवाच्या, गवळणी चोखाबाबाच्या फार सुंदर लिहिलेत. देहुडा चरणी वाजवितो वेणो, देहुडा चरणी वाजवितो वेणो, देहुडा चरणी वाजवितो वेणो. स्वामी माझा गोपिकार मनो, स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. एक सत्व भरतं त्याच्यामध्ये, सात्विकता आहे. ऐकल्यानंतर माणसाला खूप छान वाटतं. बघा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये
गवळणी म्हणतात आणि त्या गवळणीच्या तालावरती नाचतात. फार जबरदस्त वाटतं, सुंदर ते पावली खेळतात ना, फार छान वाटतं. मला ते खूप आवडतं ते पावली. नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग. रंगणारा तुझा असा तरुणपणा, रंगणारा तुझा असा तरुणपणा, आता शिनगार होतो या खाना खुणा, कसा शिनगार होतो या खाना खुणा, रंगामध्ये भिजल ग गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग, अग नाच नाच नाच, अग नाच नाच नाच, अग नाच 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 राधे उधळूया रंग. गोकुळामध्ये रासक्रीडा चालू आहे. सुंदर नाचते आहेत, गवळणी भगवंतही नाचतायत. त्या शरदाच्या चांदण्यामध्ये भगवंत गोपिकासोबत नाचतायत. श्रीमद भागवतामध्ये गोपी गीत नावाचा प्रकार आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम आहे, तुम्हाला सांगतो. त्याचं वर्णन आलेलं आहे गोपी गीतामध्ये. गोपिका म्हणतात, प्रभू तुम्ही नृत्य करताय, तुम्ही आमच्यासोबत चालताय, तर तुमच्या श्रीचरणामध्ये काही नाही आहे. आणि हे गवताचे अंकुर जे आहेत ना, किंवा बारीक बारीक खडे आहेत, हे खड्याचे टोक आहेत, तुमच्या श्रीचरणाला खुपतील भगवंता. शीलतृणांकुरे सीदती तिना कलिलतमना कांत गच्छति, शीलतृणांकुरे सीदती तिना कलिलतमना कांत गच्छति, दिन परीक्षये नीलकुंतलैर् वनरुहाननं बिभ्रदारुतं, वनरुहाननं बिभ्रदारुतं, वनरुहाननं बिभ्रदारुतं, अटस्यत् भवा नन्निकाननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम्. हे भगवंता, या वृंदावनामध्ये तुम्ही अटन करत असताना, फिरत असताना तुमच्या श्रीचरणाला ते शीलतृणांकुरे ते टोचतील भगवंता. अप्रतिम 19 श्लोक आहेत जवळजवळ. आणि गोपिका ह्या रडतायत. महर्षी व्यासानं जे लिहिलं आहे ते सांगतायत. शुकमुनी, हे राजन, रुरुदु सुसरम राजन, हे राजा, गोपिका रडतायत. रुरुदम म्हणजे रडतायत, सुस्वरम स्वरामध्ये रडतायत. रुरुदम सुस्वरम राजन, का रडतायत? कृष्ण दर्शन लालसा, कृष्णाची दर्शनाची लालसा लागलेली आहे. का? भगवंत गोपिका सोबत रासक्रीडा करत असताना मधातच गुप्त झालेले आहेत. असं का झालं?
प्रत्येक गोपिकाला वाटत होतं भगवंत माझ्यासोबतच नृत्य करतायत आणि भगवंत माझे दास आहेत, मी आता यांना ताब्यात घेतलंय. काय प्रत्येक माऊलीला प्रपंचामध्ये असंच वाटतं, माझा पतिदेव मी ताब्यात घेतला असं वाटतं. आणि हळूहळू हळू मग ती आपले अस्त्र शस्त्र काढायला सुरुवात करते. नाही मग तिला सासू नको असते, सासरा नको असतो, मग घरातली माणसं नको असतात. मग ती हळूच मग मला खूप त्रास होतो, कष्ट होतं वगैरे वगैरे, मग स्वतंत्र राहायला सांगते. अस्त्रशस्त्रच आहे ते. त्या गोपिकांनी आपले शस्त्र काढले, त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला. आता कृष्ण आमचाच आहे, माझाच आहे, प्रत्येकीला वाटतं. जसा बरं प्रत्येकीच्या अंतकरणात तोच भाव निर्माण झाला आणि भगवंत लगेच तिथून गुप्त झाले, दिसायला तयार नाही. तुम्हाला लीळा माहिती आहे बाईसांची. एकदा बाईसांना असाच आग्रह धरला, देवा भगवंता म्हणले जेऊरवरून जायचं. जेऊरला नातेवाईक बाईसाचे. देव म्हणले बाई जायचं नाही तिकडून, त्या रस्त्यानं जायचं नाही. नाही चाला ना देवा, चाला ना देवा. आता देव बाईसाचा एकही शब्द मोडत नाहीत. बरं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि बाईसाच्या लक्षात आलं देवा आपलं काहीच मोडत नाहीत, आपण म्हणलो ते. नाथोबानं तांदूळ आणला, पहिल्यांदा आणला देवानं सांगितला म्हणून, बाईसानं करून खाऊ घातला. दुसऱ्यांदा गपचिप, त्याला वाटलं देवाला आवडला, गपचिप आणला, बाईसाकडे दिला. रुपाईसानं केला, देवाला वाढला. देव म्हणले बाई तांदूळचा कशाचा? म्हणले जीजी नाथोनं आणला. नाथोबाला विचारलं आम्ही तुम्हाला सांगितलं मंडळी का? म्हणले नाही जी. मग तुम्ही कशाला आणलं? येतीचा व्यापार तो येतो पुसो पुसो की जोकी. नाही पण बाईसा, मग बाईसा म्हणली का? नाही बाईसा नाही म्हणली. पहा गंमत आहे. बाईसानं जर म्हणलं असतं हो बाबा मीच सांगितलं आणायला, बरं ठीक आहे म्हणले असते. मग पहा कशी गंमत आहे. महादाईसा म्हणते खीर करायची, कशाची करायची? शेवळ्याची करायची, आणि भात वेगळा करू. कुठे? पाठवद्याला. आणि बाईसा म्हणतात अगं तसं नाही, देवाला तांदूळाचीच खीर करू. आणि ती म्हणते शेवयाची करू. मग देव म्हणतात बाईसांना बाई ती म्हणते तसंच करा ना. आपली तांदळाची खीर काय कुठे गेली का? कवाय खाता येईल. मग तिच्या लक्षात आलं नाही बाईसा म्हणते ते बरोबर आहे. पहा बाईसाला अभिमान आलेला आहे, माहितीये मी जे म्हटलं ते देव करणार आहेत भगवंत. आणि भगवंतानी तिने आग्रह केला जीजी जेऊरवरून जाऊ. देव म्हणले नाही जमत नाही. जीजी चाला ना. नाही जमत नाही. बाई आग्रह करू नका. नाही चाला ना जीजी. झाले देव गुप्त, दिसायला तयार नाही. मग चक्कर आली, पडली, काय करावं समजे ना. मग मोठ्यानं अंबरडा फोडला, रडायला लागली, प्राण जायची वेळ, 10वी अवस्था प्रगटली. आणि भगवंत उठले आणि भगवंतानं मग सावध केलं. जीजी कुठे गेला होतात तुम्ही? म्हणले काय हे झाडाखाली बसलो होतो, बारीक झाड दाखवलं, याच्या खालीच बसलो होतो म्हणले, मला दिसले नाही. गंमत आहे. भगवान गोपाल कृष्ण लुप्त झाले का? अहंकार. गोपिकांमध्ये अहंकार निर्माण झाला. आणि महर्षी व्यास लिहितात, सुखमुनी सांगतात रोरुदम सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. कृष्णाच्या दर्शनामुळे ती लालसा धरून गोपिका रडतायत सुरामध्ये. कृष्ण दर्शन के प्यासे अखिया, कृष्ण दर्शन के प्यासे. देखा चाहत कमल नयन को, देखा चाहत कमल नयन को. निशिदिन रहत उदासी हो, निशिदिन रहत उदासी. अखिया कृष्ण दर्शन के प्यासे.
अखिया कृष्ण दर्शन के प्यासे। सूरदास प्रभु तुमरे दरस बिन, सूरदास प्रभु तुमरे दरस बिन, सूरदास सूरदास प्रभु तुमरे दरस बिना, सूरदास प्रभु तुमरे दरस बिना, लई हो कर की प्यासी अखिया कृष्ण दर्शन की प्यासी, अखिया कृष्ण दर्शन की प्यासी। देखा चाहत कमल नयन को, देखा चाहत कमल नयन को, निशिदिन रहत उदासी ओ, निशिदिन रहत उदासी। अखिया कृष्ण दर्शन के प्यासे, अखिया कृष्ण दर्शन के प्यासे, अखिया कृष्ण दर्शन के, कृष्ण दर्शन के, कृष्ण दर्शन के प्यासे। परब्रह्म परमेश्वर भगवंतासाठी गोपिका रडतायत आणि भगवंतानी परत दर्शन दिलेलं आहे, असं सुंदर वर्णन त्या भागवतामध्ये आलेलं आहे। कृष्णाचं चरित्र श्रवण करत असताना तुम्हाला सांगतो, कृष्ण तितकाच सोपा आहे आणि तितकाच कठीण आहे समजून घेणं। श्रीकृष्ण भगवंतानी अगोदर आपल्या कुटुंबाची व्यवस्था लावली, तो कुटुंब वत्सल आहे। कल्पना करा, तुम्हाला अनेक कामं करायची, सामाजिक करायची, राजकीय करायची, तर कुटुंब सुरक्षित करा पहिले। श्रीकृष्ण भगवंतांनी कुटुंब सुरक्षित केलं। कुटुंबावरती संकट येतात हे त्यांना माहीत झालं, आपल्या गावावरती संकट येतात। भगवंतानं अख्खी मथुराच पळवली, अख्खी मथुरा रात्रीच्या वेळेला। पंडित दामोदर धाराशिवकर यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे संकष्टारण स्तोत्रामध्ये। सागरी रचोणी द्वारका विभावरी, निद्रिस्त नेले जनानंद मातृ पितरी, तूचिकी भक्त सखा कैवारी करुणेशा। विभा म्हणजे प्रकाश, याला आवरणारी विभावरी म्हणजे प्रकाशाला आवरणारी जी रात्र आहे, त्या रात्रीमध्येच भगवंतानं नेलेलं आहे। निद्रिस्त नेले जनानंद मातृपितरी, कुठे नेलेलं आहे? द्वारकेमध्ये। द्वारकेची रचना केली आणि त्या द्वारकेची रचना केल्यानंतर त्या ठिकाणी कसं बेट आहे ते भोवताल पाणी आहे। आता आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आम्ही महाचिंतनीच्या काळामध्ये तिथे गेलो, गंमत अशी झाली की काही लोक तिकडे गेले आणि पौर्णिमेचा दिवस आणि लाटा सुटल्या ना, आणि लोक गेले घाबरून, आता काही खरं नाही म्हणे, कारण नावाड्यानं सांगितलं नावा तिकडे पलीकडे जात नाही म्हणे आता, का म्हणे लाटा सुटल्या। बरेच लोक तिथंच थांबले, मग ते फोन करू लागले त्यांना, मला चिंता करू नका, उद्या तुम्ही या, आज तिथेच मुक्काम करा, तिथे धर्मशाळा आहे तिथे थांबा। मग बरेच लोक तिथे थांबले, सुरक्षित आहे अगदी सुरक्षित, तिची बेट आहे सुरक्षित आहे।
भगवान गोपाल कृष्णाने द्वारका रचली. किती लांब आहे माहिती आहे? त्यांचं मूळ गाव जे आहे मथुरा, इथून द्वारकेचं अंतर कमीत कमी 700 किलोमीटर आहे. किती? 700 किलोमीटर. कुटुंब पहिले सुरक्षित केलं. भोवताल खंदक, भोवताल पाणी, शत्रू येणार नाही याची दक्षता. कुटुंब अगदी जबरदस्त. बरं एवढंच काम केलं का? नाही. भगवंताचे जे यादववीर होते ना, फार जबरदस्त होते. मी पूर्ण चिंतन केलेलं आहे. तो समुद्र किनारा जो आहे, कुठून कुठपर्यंत? द्वारकेपासून प्रभास क्षेत्रापर्यंत, इथपर्यंत भगवंताचं राज्य आहे. 250 किलोमीटरचा किनारपट्टा जो आहे भगवान गोपाल कृष्णाच्या ताब्यात आहे. किती किलोमीटर? 250 किलोमीटर. आणि भगवंत प्रभास क्षेत्री नेहमी जायचे, नेहमी जायचे. एकदाच गेले नाही शेवटच्या टायमालाच, तसं नाही आहे. नेहमी जायचे प्रभास क्षेत्री, नेहमी जायचे. त्या पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती यादववीरांची फळी सुरक्षा केलेली आहे की पश्चिमेकडून भारतावर आक्रमण होऊ नये. समुद्र मार्गाने ही सुरक्षा आहे कृष्णाची. लक्षात घ्या, आजही आपल्यावरती जी आक्रमण झाली ना, पश्चिमेकडूनच झालेली आहे. आलं का लक्षात? पश्चिमेकडून आक्रमण झाली. गझनीचा मोहम्मद तिकडूनच आलेला आहे. समुद्र मार्गाने आपल्यावरती, भारतावरती आक्रमण झालेली आहेत. हे भगवान गोपाल कृष्णाला 5000 वर्षापूर्वी माहित होतं की इकडून आक्रमण होऊ शकतात. म्हणून समुद्र किनारा, भारताचा पश्चिम किनारा भगवंताने अगदी मजबूत बनवलेला होता त्या काळामध्ये. या दृष्टिकोनातून कृष्णाकडे कोणी बघतच नाहीये. बरं, सोन्याची द्वारका, याच्यामध्ये आता ज्याची भक्ती आहे भगवंतावरती, श्रद्धा आहे, ते म्हणतात असेल सोन्याची द्वारका. पण ज्यांची श्रद्धा नाही आहे त्यांना मात्र असं वाटतं सोन्याची कुठं असते का? बरं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला, सोनं म्हणजे वर्धनीय आणि तन्यता असे 2 गुणधर्म सोन्यामध्ये असतात. त्याची किती बारीक तार होऊ शकते, त्याला तन्यता असं म्हणतात. ताणू शकतो सुवर्ण नावाचा धातू. आणि वर्धनीय म्हणजे त्याचं किती पातळ पत्रा केला तरी होऊ शकते. वर्ख असते की नाही, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख. हे वर्ख म्हणजे पत्राचा येतो, पातळ पापुद्रा आहे सोन्याचा. म्हणजे इतकं पातळ बनवता येतं त्याला. लक्षात घ्या, म्हणजे एवढा वर्धनीयता आणि तन्यता हे 2 गुणधर्म आहेत. मग जर सोन्याचे दगड बनवले आणि त्याचा जर महाल बनवला तर 5-25 दगड एकावर एक ठेवल्यानंतर वरच्या दगडाचं वजन खालचा दगड सहन करेल का? त्याचं थापटी होणार नाही का? चपून जाईल, तो टिकणार नाही. मग सोन्याची द्वारका म्हणजे नेमकं काय आम्हाला कळलं पाहिजे. समुद्राचं पाणी इतकं खारं असतं की दगड सुद्धा झिजून जातात. दगड सुद्धा टिकत नाही, लोखंड टिकत नाही, दगड टिकत नाही. मग काय करायचं तर दगडाला सोन्याच्या पाण्यामध्ये बुडवायचं. पाणी करून सोन्याचं पाणी करायचं, सोने गरम करायचं, त्याच्यामध्ये दगड बुडवायची आणि त्याच्यावरती सोन्याचं कव्हर बनलं जायचं आणि मग तो दगड त्या बांधकामामध्ये लावायचा. याला म्हणायचं द्वारका सोन्याची होती. आतमध्ये दगड, वरून. असं का? कारण दगड झिजू नये म्हणून त्याला सोन्याचं कव्हर लावलेलं आहे. आलं का लक्षात? तू म्हणसाल कशावरून? त्याचं कारण, द्वारका सोन्याची, सुदामाची नगरी सोन्याची, लंका रावणाची सोन्याची. हे सगळे शहरं कुठे आहेत? समुद्राच्या काठावरती. याच्याहून लक्षात घ्या. बरं, एवढंच नाही, सोमनाथचं जे मंदिर आहे हे सुद्धा सोन्याचं. का सोन्याचं? तेही समुद्र काठावरती आहे. हा एक भौगोलिक सिद्धांत आहे. रासायनिक अभिक्रिया होऊन सोनं लवकर विघटन त्याचं होत नाही, त्याच्यावर गंज चढत नाही सोन्यावरती. आणि म्हणून सोन्याचा मुलामा देऊन त्याची महाल बनवल्या जात होती. हे आम्हाला कळलं पाहिजे. बरं, एवढं सोनं कुठून आणलं भगवान गोपाल कृष्णाने? कुणाला लुटलं? काय गंमत आहे की नाही? कुणालाच लुटलं नाही. पण द्वारकेला जिथे कोळी लोक होते, या कोळी लोकांच्या माध्यमातून शिंपल्यामध्ये असलेल्या मोती त्यांच्याकडून घेतलेले आहेत.
आणि आजही द्वारकेला मोत्याची किंमत 1 मोती तुम्हाला 5 रुपयामध्ये भेटतो. तुमच्या साताऱ्याला किंवा फलटणला जर तुम्ही गेले तर तोच मोती तुम्हाला कमीत कमी 500 रुपये द्यावे लागतात. म्हणजे 5 किती पट झालं ते? 100 पट जास्त. 5 रुपये कुठं आणि 500 रुपये कुठं? आजच्या मितीला त्या काळात किती स्वस्ताई असेल. त्या समुद्रातले ते मोती भगवंतांनी त्या लोकांकडून जमा केलेले आहेत आणि मध्य भारतामध्ये आणून त्याचा व्यापार या लोकांच्या माध्यमातून केलेला आहे. कोणाच्या माध्यमातून? यादवांच्या माध्यमातून. आपण याकडे पाहत नाही भगवंत कसे समृद्ध झालेले आहेत. आणि मग मध्य भारतातून सोनं तिकडे नेलेलं आहे आणि त्याच्यात ती द्वारका बांधलेली आहे. लक्षात घ्या. आपण हा विचार नाही करत भगवंताकडे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाकडे बघत असताना तुम्हाला सांगतो, कृष्णासारखा मित्र नाही, कृष्णासारखा सखा नाही, कृष्णासारखा पती नाही, कृष्णासारखा प्रियकर नाही, कृष्णासारखा बासरीवादक नाही, कृष्णासारखा खेळाडू नाही, कृष्णासारखा मल्ल नाही. सर्व गुण संपन्न. आलं का लक्षात? सर्व गुण संपन्न असा कृष्ण. या श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र गेल्या 6 दिवसात म्हणजे आजचा हा कृष्ण कसा आहे याचा जर विचार केला, परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण पुढून येणारं संकट अगोदरच विचार करायचा त्या संकटाचा, आणि त्या संकटाचा विचार करून त्याला नेस्तनाबूत करण्याचं काम भगवंत अगोदरच करायचे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णापेक्षा मला रुक्मिणी देवीची विशेषता वाटते हो. कारण ते तर परमेश्वर आहेत. परमेश्वरा म्हणलं की आपली जबाबदारी जी असते, परमेश्वर काही बी करू शकतो बा, तो देव आहे, देवाला काय असं म्हणून आपण मोकळे होतो. पण रुक्मिणी मात्र जीवात्मा, हिच्याकडे पाहिल्यानंतर मला अशी विशेषता वाटते की अशी बाई जन्मात पुन्हा कधी होणारच नाही. होईल का? नाही होणार. रुक्मिणीचं लग्न होतं आणि रुक्मिणी द्वारकेला जेव्हा येते तेव्हा तिच्याकडे एकच काम उरतं. रुक्मिणीकडे काय उरतं? एकच काम, प्रत्येकीचं स्वागत करणे. त्याच्यानंतर 7 महाराण्या झालेल्या आहेत भगवान गोपाल कृष्णाला, अष्टपट्ट नायिका म्हणतात. त्यांचं स्वागत केलं तिने. तिला अजिबात द्वेष वाटत नाही कोणाचा. सौती मत्सर ज्याला म्हणतो तो अजिबात तिच्यात नाही. तिच्या डोक्यामध्ये कृष्ण जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, जगाचा पती आहे, तो जगतपती आहे. त्याच्यामुळं सगळ्यांची सत्ता त्याच्यावर आहे. कोणीही त्याच्या आश्रयाला येऊ शकते, कोणीही त्याच्या आश्रयाला राहू शकते. माझाच त्याच्यावर अधिकार नाही आहे. हे सत्यभामेला वाटत होतं नाही का? काय? सत्यभामेला मात्र निश्चित वाटत होतं. तिला असं वाटत होतं कृष्णाने कोणाकडे बघू नये, एवढंच काय रुक्मिणीकडे सुद्धा जाऊ नये, त्याच्याकडे थांबू नये, तिच्याकडे माझ्याकडेच यावं, माझ्यावरतीच प्रेम करावं. नाही, म्हणून तर ती तुला झालेली आहे. नारदाला दान दिलं. तुम्हाला सगळ्यांनी ऐकलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही, नारदाला विचारलं की काय करावं, आहे की नाही? नारद मुनी म्हणतात की काही नाही, जी वस्तू आपल्याला जास्त प्रिय असते ना ती आपण दान दिली पाहिजे म्हणले. आम्हाला असं आहे का? म्हणजे ठीक आहे, मग करा पुढे हात. केला नारद मुनीने हात. हिनं पाणी आणलं आणि संकल्प सोडला. काय संकल्प सोडला? कृष्ण, श्रीकृष्ण कृष्णार्पण. काय? श्रीकृष्ण कृष्णार्पण. आणि मग भगवंताला ते म्हणतात हा चलो हो कृष्ण, चलो बोले चेले, अपना ये गोरख झोलना ले लो और जाने का है, अभी स्वर्ग जाने का है और बहुत घूमने का है, चलो. सत्यभामा म्हणते कुठं चालले? मेरा चेला है, मैं किधर भी लेके जा सकता हूं. काय दादा, तुम्ही मला उपाय सांगितला आणि यांना घेऊन चालले. ते म्हणे आता माझा शिष्य झाला. भगवंत म्हणतात आता आम्ही तुमचे नाही, आम्ही त्यांचे आहोत. तुम्ही अर्पण केलं, आता काय राहिलं? नाही का? फार सुंदर लीळा. मी जास्त लीळा सांगणार नाही, त्याच्यामध्ये जास्त घुसणार नाही. सगळं आणि त्यांनी सांगितलं की म्हणले काय करा, सोडवायचं असेल तर म्हणले सोनं याच्या भारोभार. आता कृष्णाची तुला होऊ शकते, तुलना होऊ शकते, सोन्यानी होऊ शकते? नाही, सोन्यानी नाही होऊ शकत.
मग कशाने होते? सकाळीच विषय झाला, भावानी तुलना होऊ शकते. भाव भक्ती हरीसी घ्या हो, माझा हरी विकत घ्या हो. भाव भक्ती हरीसी द्या हो, माझा हरी विकत घ्या हो. भक्ती हरीसी द्या हो, माझा हरी विकत घ्या हो. हरीसी या हो, माझा हरी विकत घ्या हो. लागे त्यासी हो, परी भावच लागे त्यासी. सर्व आहे दयाचे पासी, सर्व आहे दयाचे पासी. भावच लागे त्यासी हो, भाव से राहे त्यासी. तरी द्यावो, माझा हरी विकत घ्या हो. भाव भक्ती हरीसी द्यावो, माझा हरी विकत घ्या हो. भाव भक्ती हरीसी द्यावो, माझा हरी विकत, माझा हरी विकत, माझा हरी विकत घ्या हो. फक्त भावानं त्याला घेता येतं, त्याला खरेदी करता येतं, नाही का? एक गवळण फार सुंदर म्हणते की भगवंताला मी विकत घेतलेला आहे. कसा विकत घेतला? ती म्हणते मी कवडी खर्च केली नाही, दमडी खर्च केली नाही. नाही खर्चली कवडी नाही खर्चली कवडी दमडी. नाही खर्चली कवडी दमडी. नाही वेचिला विकत घेतला श्याम गबाई मी. विकत घेतला श्याम गबाई मी. विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी दमडी. नाही खर्चली कवडी दमडी. नाही वेचिला विकत घेतला श्याम गबाई मी. विकत घेतला श्याम गबाई मी. विकत घेतला नाही खर्चली कवडी दमडी. नाही वेचले दाम बाई मी. विकत घेतला श्याम. कसा विकत घेतला म्हणले? कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. परंतु तसं नाही, उधार बी घेतला नाही म्हणे, चोरी केली नाही. जन्मभरीच्या सासाई तुकी मोजिले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. मोजलेले म्हणले, प्रभूचं नाम घेतलेले आणि नाम घेऊन त्याला विकत घेतलेलं आहे. लक्षात घ्या माई बापो, भगवंताचं नाम चिंतन करून त्याला प्राप्त करून घेता येतं, तसं त्याला प्राप्त करता येत नाही. परंतु सत्यभामेनं सगळं सोनं जमा केलं, आपल्या घरचं जमा केलं, घरातलं काढलं, काही जमिना शेजारणीकडून आणलं, म्हणजे दुसऱ्या जावेकडून आणलं, तिसऱ्या जावेकडून आणलं, आपलं चौथीकडून आणलं, चौथ्या चौथीकडून सगळ्याकडून आणलं, गावातलं सगळ्याकडून आणलं. 16,107 जणीचं सोनं सगळं आणलं बाबा. परंतु भगवंताचं पारडं जडच. ते काही हलकं व्हायला तयार नाही. का? द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. तिला असं वाटतं की देवानं माझ्यावरतीच प्रेम करावं, भगवंतानं कुणावरती करू नये, दुसऱ्यावरती प्रेम करू नये, रुक्मिणीवरती करू नये, दुसऱ्या कुठल्या स्त्रीवरती करू नये, असा तिचा स्वभाव आहे. प्रेम आहे तिचं, नाही आहे असं नाही आहे.
खोटं नाही, तिचं प्रेम आहे भगवंतावरती. हो, खरं तर तिच्याबद्दल मला असं वाटतं एक सुंदर गीत आहे अलीकडच्या काळामधलं. आज जर ती असती तर त्या भाषेमध्ये म्हटली असती की भगवंता माझ्यावर तुझं किती प्रेम आहे सांगू. हमें तुमसे प्यार कितना नहीं ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल. क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. खोटी गोष्ट नाही आहे तिची, तिचं प्रेम आहे भगवंतावरती आणि प्रेम आहे म्हणून ती तशी करते. आणि तिला असं वाटतं की माझ्यावरच भगवंतानी प्रेम केलं पाहिजे, दुसऱ्यावर नाही केलं. असं कसं शक्य आहे? नाही, तो प्रभू आहे, तो भगवंत आहे, त्याचं सगळ्यावरती प्रेम असणार. पण हे तिला कळत नाही. रुक्मिणीला मात्र कळतं, रुक्मिणीला कळतं. रुक्मिणी जेव्हा परब्रह्म परमेश्वराच्या साठी जेव्हा तिला कळतं, तिचं ती नाव ऐकते भगवंताचं आणि नाव ऐकता क्षणीच तिला वेद निर्माण होतो. आणि वेद निर्माण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तेव्हाच ती मनानं भगवंताला वरते आणि त्यानंतर ती कधीच दुसऱ्या पुरुषाचं चित्र आपल्या अंतकरणामध्ये ठेवत नाही. भगवंत भगवंत आणि भगवंत बस. जेव्हा शिशुपाळ ठरवतो की नाही, रुक्मिणी ठरवतो शिशुपाळासोबत लग्न लावायचं आहे, त्यावेळेला ती नकार देते. पण तिला बोलता येत नसतं आणि भगवंताला पत्र पाठवते. फार सुंदर पत्र पाठवते. आजही आमच्या महानुभाव पंथामध्ये जेव्हा जेव्हा दीक्षा होते आणि हळद लावल्या जाते, मुलीची दीक्षा असेल मुलाची दीक्षा असेल तर त्यावेळेस ती पत्रिका म्हटल्या जाते. आमच्या साध्वी ज्या आहेत ना त्या पत्रिका म्हणतात. नेत्राचं काजळ नखाची लेखणी रुक्मिणी पत्रिका लिहितसे. नेत्राचं काजळ नखाची लेखणी रुक्मिणी पत्रिका लिहितसे. सुंदर वर्णन, मोठं काव्य आहे, खूप मोठं काव्य आहे. कशा प्रकारे तिनं पत्रिका लिहिली आणि काय लिहिलं असेल, काय असेल त्याच्यामध्ये नाही का, काय लिहिलं असेल. महाभारत नावाचं सिरियल आली होती, त्याच्यामध्ये सुंदर असं गीत होतं. बिनती सुनी नाथ हमारी, बिनती सुनी नाथ हमारी. हे प्रभू माझी विनंती स्वीकारा, तुम्ही ताबडतोब या.
मी तुम्हाला विनंती करते, ती विनंती करते त्या पत्रामधून. विनती सोनी नाथ आभारी, विनती सोनी नाथ हृदयेश्वर हरी हृदय बिहारी, हृदयेश्वर हरी हृदय बिहारी, मोर मुकुट पीतांबर धारी, विनती सुनिए नाथ मोर मुकुट पीतांबरी धारी, मोर मुकुट पीतांबर धारी, विनती सुनियो नाथ हमारे, विनती सुनियो नाथ हमारे. हे देवा भगवंता, तुझ्या रस्त्याकडे मी डोळे लावून बसलेले आहे, पापणी हालत नाही माझी. सतत प्रतीक्षा अपलक लोचन, सतत प्रतीक्षा अपलक लोचन, हे भवबाधा विपत्ति विमोचन, स्वागत का अधिकार दीजिए, शरणागत है नयन पुजारी, विनती सुनियो नाथ हमारे, विनती सुनियो नाथ हमारे. हे प्रभू राया, तू जर आला नाही ना तर माझे प्राण निघून जातील. तू जर वेळ लावला, रुक्मिणीची अवस्था पा कशी आहे. ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. तिच्या अंगाला चंदन लावतायत तिच्या सखी, आणि त्या चंदन लावल्यामुळे तिला अधिक त्रास होतो. चंद्राच्या प्रकाशामध्ये तिला घेऊन जातात, की चंद्राचा प्रकाश तिच्यावरती पडल्यावर तिला त्या चंद्राच्या प्रकाशानं थोडं शांत वाटेल त्या शीतल प्रकाशामध्ये. पण तिला अधिक विरहाचं दुःख, जास्त विरागणी भडकल्या जातो. आणि त्यांना ती म्हणते, तुम्ही माझ्या वैरिणी आहात का ग, तुम्ही माझ्या सख्या नाहीत. नको तो चिखल अंगी लावू माये, नको तो चिखल अंगी लावू माये, तेने त्रास होये अधिकाची, तेने त्रास होये अधिकाची, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, अंतरीच्या खुना काय सांगू, अंतरीच्या खुना काय सांगू, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना. तुम्ही माझ्या सख्या आहात की तुम्ही कोण आहात, मला असं करताय. आणि त्यावेळेला त्या सख्या म्हणतात, तुझ्या अंतकरणात नेमकं काय आहे. आणि त्यावेळेस ते सुदेव नावाचा ब्राह्मण त्याच्या हस्ते पत्रिका पाठवल्या जाते. ती पत्रिका द्वारकेमध्ये भगवंताच्या हातामध्ये जेव्हा पडते आणि भगवंत इतक्या वेगानं येतात, इतक्या वेगानं येतात, तुम्हाला सांगतो की
महाभारतामध्ये त्याचं वर्णन आहे आणि लीळा चरित्रामध्ये सुद्धा त्याचं एका लीळेमध्ये वर्णन आलेलं आहे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण 1.5 दिवसामध्ये, किती दिवस? 1.5 दिवसामध्ये द्वारकेवरून कौंडण्यपूरला पोहोचलेली आहेत. लीळा चरित्रात वर्णन आलेलं आहे. 1.5 दिवस. 1.5 दिवस म्हणजे किती तास? 12 अधिक 24 म्हणजे 36 तासामध्ये भगवंतानं तो प्रवास कापलेला आहे, काटलेला आहे. किती वेगामध्ये आलेले आहेत भगवंत, विचार करा. 36 तासामध्ये, त्या काळामध्ये तिथून द्वारकेवरून कौंडण्यपूरला जवळ नाही आहे, जवळ नाही आहे. इतक्या वेगामध्ये भगवंत आलेले आहेत. आणि जेव्हा भगवंताचं आगमन झालं, किती सुंदर आहेत भगवंत, त्याचं वर्णन तिथे आलेलं आहे. किती सुंदर आहेत भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. जेव्हा परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचा रथ निघालेला आहे आणि गवाक्षामधून रुक्मिणीची दासी बघते आहे भगवंताकडे, कारण तिनं दासीला पाठवलं की जा बघून ये कृष्ण कसे आहेत, कारण मला बघायचं नाही आहे. अशी पद्धत आहे. अंतरपाठ धरल्यानंतर तो अंतरपाठ खाली पडला, ब्राह्मणाने मंगळ अष्टका म्हणल्यानंतर त्याच वेळेस पतीचा चेहरा बघावा लागतो, अगोदर बघायचा नाही. त्याच्यामुळे तू बघून मला सांग कसे आहेत म्हणून. ती दाशी गेली आणि भगवंताकडे बघते. तिचं लक्ष भगवंताच्या हातातल्या त्या नखावरती गेलेलं आहे. बोट जे आहेत भगवंताचे त्याच्या नखावरती, आणि तिथेच खेळून राहिलंय तिचं लक्ष. अप्रतिम नख आहेत भगवंताचे, अप्रतिम. 15 मिनिटं ती पाहते, मिरवणूक दमानं चालली आहे आणि भगवंताच्या नखाकडे इतके सुंदर नख आहेत भगवंताचे, त्याच्याकडे ती बघते. आणि ज्या वेळेला ती वापस जाते, दुसरी दासी येते आणि ती म्हणते, का ग तुला बाईसाहेबांना बोलवलं? विचारते रुक्मिणी, कसे दिसतात कृष्ण? बाईसाहेब खरं सांगू? अगं म्हणे खरंच सांग ना. मी बघितलेच नाही. मग काय पाहिलं? म्हणे फक्त भगवंताचे नख पाहिले, इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, काय सांगू, काय वर्णन करू मी त्याचं, त्या नखाचं. दिव्य दैदिप्यमान ते नख आहेत भगवंताचे. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. ओ हो हो पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे, फिर मोर मुकुट बिराजे. ओ कानों में कुंडल साजे, फिर मोर मुकुट बिराजे. सखिया पगली होती जब जब होठों पे बंसी बाजे. सखिया पगली होती जब जब होठों पे बंसी बाजे. हे चंदा यह सावरा, ओ चंदा यह सावरा, तारा है ग्वाला बाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना. नख इतके सुंदर आहेत तुम्हाला सांगतो मी. माझ्या एका छोट्या कवितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे.
अरक्तचरण तळवे ऊर्ध्वरेषा तयावरी उंच धुरा सुगोटी निर्मळा टंक वर्तुळा नखे सुधाकर शोभे श्रीचरणाचे नखे सुधाकर शोभे पाहुणी देवला जती पोटऱ्या सरळ देखा जाणो त्या कर्दळी सम सखोल नाभिकारंध्र जीवदोषा समाविते उंच वक्षस्थल शोभे मल्ल जैसा दुरंधर नितळ मुडपे देखा दंड आखी वरे किव अजाण बाहुते हस्त अभयवरदायक आंगुळ्या सरळा दाही दिसती तेजपुंज त्या चंद्रबिंबाकृती नखे भवाचे बंध खंडिती. भगवंताचे नख काय काम करतात? जीवात्म्याचे भवाचे बंधन भगवंत तोडतात, खंडन करतात त्या नखाने. असे सुंदर नख आहेत भगवंताचे, दिव्य दैदिप्यमान अप्रतिम भगवंताचं सौंदर्य माय बापो. असा कृष्ण, कुणाचं मन कृष्णावरती जाणार नाही, कुणाला असं वाटणार नाही कृष्ण आपला सखा पाहिजे म्हणून. कुणालाही वाटेल ना, अहो तुम्ही असं म्हणता की स्त्रियांनाच वेद होता, नाही, ऋषी महर्षी सुद्धा भगवंताला वेधत होते, वेधत होते. प्रत्येक जो पुरुष आहे भगवंतापुढे स्वतःला स्त्री मानत होता, स्वतःला लक्षात ठेवा, आणि भगवंताला पती मानत होता. आणि आपण परमेश्वराला जोपर्यंत पती मानत नाही, स्वामी चक्रधर महाराजांनी म्हटलं, बाई तुमचा तो नित्यपती की कायमचा पती आहे, स्त्रियांचाच नाही पुरुषांचा आहे. पती शब्दाचा अर्थ मालक, आपला तो मालक आहे. सौंदर्य इतकं जबरदस्त आहे भगवंताचं, लक्षात ठेवा. पण या सौंदर्यामुळे सगळ्या आलेल्या आहेत देवाकडे असा अर्थ नाही आहे, असा अर्थ नाही आहे. गोपिकांचं आणि भगवंताचं जे नातं आहे गोकुळामध्ये ते माता आणि पुत्रांचं नातं आहे, पण त्याला लांछनं लावलेली आहेत. दुसऱ्या ज्या 16,100 स्त्रिया आल्या इकडं सुद्धा आपली नजर वाईटच, वाईटच. तुम्हाला सांगतो 16,100 स्त्रिया इतक्या कुठं असतात का पत्न्या, असं वाटतं एखाद्याला, पण तशा नाही आहे. ते 5,000 वर्षापूर्वीचा भगवान गोपाल कृष्ण 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन करतोय, लक्षात ठेवा. या दृष्टिकोनातून आपण बघतच नाही आहे कृष्णाकडे. त्या गोपिकांचं, त्या स्त्रियांचं पुनर्वसन आहे. कारण भौमासुराची बंदिखानी धावा करती गोपी कामिणी. भौमासुराच्या बंदीशाळेमध्ये येते आहेत आणि त्यांना भगवंत तिथून सोडतायत, भौमासुराला मारून, आणि ते राज्य भौमासुराच्या पुत्राला देऊन टाकलं. 1 महिना भगवंत तिथे मुक्काम करून आहेत, 1 महिना भौमासुराच्या राज्यामध्ये. गोपिकांना पाठवून दिलं, त्या स्त्रियांना आपल्या आपल्या राज्यामध्ये. बरं ते काही सर्वसामान्य स्त्रिया होत्या का? नाही. कोण्या राजाची मुलगी होती, कोण्या राजाची पत्नी होती, कोण्या राजाची सून होती, कोण्या राजाची बहीण होती, अशा त्या राजस्त्रिया होत्या. सगळ्यांना आपल्या आपल्या गावी पाठवून दिलं भगवंतानी. रथामध्ये साडी चोळी अलंकार देऊन पाठवलं होतं. एक तरी माणूस असा पाहिजे होता, एक तरी मोठ्या मनाचा, त्या स्त्रीला ठेवून घेणारा एक तरी. पुरुष प्रधान संस्कृती आहे, आजही आहे, त्याही काळात होती. आजही काही दुर्घटना जर झाली एखाद्या पुरुषाकडून, एखाद्या स्त्रीकडून, त्याचं पातक मात्र स्त्रीच्या माती फोडल्या जातं, आजही फोडल्या जातं. त्याही काळात असं होतं. एकानंही त्या स्त्रीला ठेवून घेतलं नाही. 16,100च्या 100 स्त्रिया परत भगवंताकडे आल्या. भगवंत 1 महिना मुक्काम करू नयेत. कारण का? त्या भौमासुराच्या मुलावरती कोण आक्रमण करू नये, कारण त्याचा बाप मेल्यानंतर सगळे चवताळून पडतील त्याच्यावर. तो चांगला होता, पोरगा सज्जन होता, म्हणून भगवंत त्याचं रक्षण करण्यासाठी 1 महिना मुक्काम करू नयेत तिथे. आणि त्यानंतर त्या सगळ्या आल्यावर उद्धवाला देव विचारतात, अरे सैन्य आलं कसं, काय भानगडे विचार. उद्धवाने विचारलं त्या सगळ्या स्त्रियांना.
काय म्हणावं त्यांनी? म्हणे आम्हाला कृष्णाला भेटायचंय. भगवान गोपाल कृष्णाने राज दरबाराच्या बाहेर पटांगणामध्ये प्रांगणामध्ये आसन टाकलं. तिथे भगवंत बसले आणि त्या 16,100 स्त्रिया भगवंतासमोर आल्या आणि भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. देवा, आम्हाला तू वाचवलंस का? अरे म्हणलं का मुक्त केलंस या बंधनातून? आम्ही या कारागृहामध्येच चांगले होतो. अरे म्हणे असं कसं म्हणताय? मी बंधनातून मुक्त करणार आहे जीवाला. बंधनातून मुक्त करणं माझं कामच आहे म्हटले. हे तर सामान्य बंधन आहे. त्यावेळेला त्या म्हणतात, कृष्णा, आमच्याकडे कोणीच चांगलं बघत नाही रे. कोणीच चांगल्या वासनेनं आमच्याकडे पाहत. आमच्याकडे नजरा ज्या ज्या आहेत त्या वाईटच आहेत. देवा, प्रभू राया, आम्हाला जर जगायचं असेल ना आता, तर एकच काम करावं लागेल. आम्हाला शरीर विक्रय करावा लागेल. जगायचं असेल तर. नाही तर आम्हाला आमची इज्जत वाचवायची असेल तर आम्हाला आता मरावं लागेल, प्राणत्याग करावा लागेल. 2च रस्ते आमच्याकडे आहेत, तिसरा रस्ता आमच्याकडे नाही प्रभू. भगवंतानं सांगितलं, तिसरा मार्ग जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो. म्हणले काय पाहिजे तुम्हाला? देवा, भगवंता, आम्हाला काहीच नकोय. धन नको, दौलत नको, संपत्ती नको, मान नको, सन्मान नको. आम्हाला फक्त कोणी आमचा अपमान करू नये, आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. बस एवढंच. म्हणले एवढंच. उद्धवाला सांगितलं 16,100 मंगळसूत्र तयार करून घे. 16,100 मंगळसूत्र तयार केले आणि उद्धवाला सांगितलं प्रत्येकीला वाटून दे. वाटून दिले आणि त्या स्त्रियांना सांगितलं हे मंगळसूत्र तुम्ही गळ्यामध्ये घाला आणि आता जर तुमच्याकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं त्याला सांगा मी कृष्णाची पत्नी आहे. काय सांगा? मी कृष्णाची पत्नी आहे. मग बघतो तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेनं पाहत होते. लक्षात ठेवा, हा कृष्ण आहे. हा आम्हाला समजून कोणी सांगितलंच नाही. 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन करणारा कृष्ण आज जर एखाद्या स्त्रीची वाताहत झाली तर गावातून बहिष्कृत केलं जातं, जिल्ह्यातून बहिष्कृत केलं जातं, तिच्या बापाला वाईट मानलं जातं, सासऱ्याला, पतीला, सगळ्यांना नावं ठेवल्या जातात त्या स्त्रीच्या बदल्यामध्ये. तिच्यावर काय प्रसंग आलेला आहे तिच्याकडे कोणीच पाहत नाही. पण कृष्ण भगवंतानं त्या 16,100 स्त्रियांना सन्मान दिलेला आहे आणि पत्नीचा दर्जा दिला. पत्नीचा दर्जा. आणि त्यांना नुसता दर्जा नाही दिला तर 16,100 महाल बांधून दिलेले आहेत. वाऱ्यावर सोडले नाही. लक्षात घ्या, 16,100 महाल बांधून दिले. आणि एवढंच काय, या सगळ्यांचं दुखणं भानं, कोणाला काय कमी आहे, कोणाला काय नको आहे, कोणाला काय पाहिजे, हे सगळं पाहण्याचं काम भगवंताचे होम मिनिस्टर म्हणजे रुक्मिणी देवी. देवाला कुठं लक्ष द्यायला टाईम आहे हो? भगवंत सगळ्या भारतामध्ये फिरतायत ना जीवाचा उद्धार करत. रुक्मिणी देवी लक्ष देते यांच्याकडे. का? माझ्या देवाच्या सख्या आहेत. केवढं मोठं मन आहे या भक्ताचा. म्हणून रुक्मिणी नंबर 1 आहे. लक्षात घ्या, भक्तामध्ये, सर्व भक्तामध्ये नंबर 1 रुक्मिणी आहे. कारण अजिबात मत्सर नावाचा भाव नाही आहे, भाग नाही आहे तिच्या अंतःकरणामध्ये. असा कृष्ण. भागवत तर क्रमानं झालंच नाही, त्याच्यामुळे मीही क्रमानं घेतलं नाही आणि एवढीच लीळा तुम्हाला सांगितली. उद्या संन्यास दीक्षाविधी. आज पंचावतार संपन्न झाला. वरुण राजानं आज आपल्याला मोकळीक दिलेली आहे आणि माझी अशी खात्री आहे उद्या संन्यास दीक्षा होईपर्यंत काहीच होणार नाही. कारण उद्या परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि काय नाव आपल्या याचं, काय म्हटले? दीपक नाव. हा, दीपक. हा दीपक म्हणजे ही ज्योती भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी तयार आहे. अगदी भगवंताला समर्पण करण्यासाठी उद्या अगदी नटून थटून मंडोळ्या बांधून बासिंग बांधून तयार आहे की आता मी भगवंताला शरण जाणार आहे. जशी रुक्मिणी देवी भगवंताला शरण गेली तसा हा दीपक भगवंताला शरण जाण्यासाठी उद्याची त्याला या संन्यास दीक्षेच्या
शुभेच्छा देतो. आदरणीय पूजनीय दिवाकर बाबाजींनी या ठिकाणी मला बोलवलं, सेवेची संधी दिली. बाबांचे मनपूर्वक आभार मानतो. बाबाचं माझं स्नेह काय आहे ते बाबांनाच माहिती आहे. आम्ही बोलत नाहीत या गोष्टीवरती. आणि खरंच खूप मोठी मोठी माणसं आमचे निमजकर बाबा, त्यांचा वयाचा विचार करता नागराज बाबांचे अधिकारी असे पुरुष या ठिकाणी, तपस्विनी माता भगिनी, सर्वच संत महंत ज्यांचा उच्च असा अधिकार आहे, त्यांच्यासमोर मी उच्च आसनावर बसलो. त्यांची सर्वांची मी क्षमा मागतो. आणि आजचं सत्र इथे संपलं. आता क्षमा करा उदार होऊनी, मितव अज्ञानी तुम्हा पुढे. तुमची या पुढा केली वटवट, तुम्ही ज्ञानपीठ चक्रेशाचे. तुम्ही माय बाप देवाचे लाडके, शब्द हे मोडके बोलियले. तुमची या पुढा केली वटवट, तुम्ही ज्ञानपीठ चक्रेशाचे. आरती होईल. सर्वांनी उठून उभं राहावं. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला माला, बजावे मुरली मधुर ग्वाला ग्वाला. कानों में कुंडल झलकती मंडल, नंद के नंद बिहारी की. श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कनक समा मोर मुकुट बिलसे देवता, दर्शन को दर्शे बजावे जंगल और मृदंग ग्वालिनी संग. लाज रखो गोप कुमारी की. श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कांति झलक काली काली, की मूर्ति चमक रही बिजली बिजली. भवर सम अलग कस्तूरी तिलक, छपलकी ओ बनवारी की. श्री गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. जहाँ से प्रकट हुई गीता गीता की अर्जुन वीर हुआ श्रोता. श्रोता दिखाया विश्व रूप हुआ दिल खुश, मिटाई भ्रांति अर्जुन की. गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. गिरिधर कृष्ण मुरारी की. गिरिधर कृष्ण मुरारी की. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. पापोऽहं पापकर्माहं, पापात्मा पापसम्भव. त्राहि मां कृपया देवो, शरणागत वत्सल, शरणागत वत्सल, शरणागत वत्सल. श्री गोपाल कृष्ण भगवान, दत्तात्रेय भगवान की, श्री चक्रपाणि भगवान की, श्री गोविंद प्रभु भगवान की, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की.